Good afternoon, all of you. We are here to learn a very important topic in English grammar, and that is nothing but how to remove to from the sentence. That is nothing but remove to. Remove ह्या शब्दाचा अर्थ आहे काढून टाकणे. त्या वाक्यामधला आपल्याला टू काढायचं असते. त्या वाक्यातला टू काढायचं आणि त्या ठिकाणी आपण कसा वापर करतो यूज सोड मध्ये त्या वाक्यामध्ये आपण रिमूव्ह करतो. रिमूव्हचा अर्थ काढून टाकणे. त्या वाक्यामध्ये रिमूव्ह टू करायचं. टू म्हणजे TOO आणि TO हे काढून त्या ठिकाणी आपण सो दॅटचा वापर करत असतो. हा एक सर्व परीक्षा दृष्टीने महत्वाचा टॉपिक आहे. याच्यावर हायस्कूलला काय प्रश्न आलेले आहेत, 11-12 ज्युनियर कॉलेजला सुद्धा ह्याच्यावरती काय प्रश्न येतात आणि स्पर्धा परीक्षेला सुद्धा याच्यावरती काय प्रश्न आलेले आहेत. तर ते टॉपिक कसं आहे ते आपण इथे पाहूया. त्याचा रिमूव्ह टू ह्या शब्दाचा अर्थ काय आहे, काढून टाकणे. परीक्षेमध्ये एक्झामिनर तुम्हाला प्रश्न देत असतो की रिमूव्ह टू, वाक्यामध्ये किंवा ब्रॅकेटमध्ये शब्द असतो रिमूव्ह टू काढून त्याचा वापर करा. त्यातला पहिला नियम असा आहे की जर दिलेल्या वाक्यामध्ये जर टू आला असेल TOO तर ते काढून त्या ठिकाणी आपण काय वापरायचो, सो वापरायचं. म्हणजे दिलेल्या वाक्यामध्ये जर टू आला असेल TOO तर ते काढून त्या ठिकाणी सोचा वापर करायचा. आणि त्याच वाक्यामध्ये पुढे जर टू आला असेल हे टू तर ते काढून कसा वापर करायचा, दॅटचा वापर करायचा. पहिला नियम किती सोपा आहे बघा. TOO काढून त्या ठिकाणी सो वापरा आणि नुसतं टी काढून त्या ठिकाणी दॅट वापरा. त्यानंतर दुसरा नियम असा आहे की कर्त्याचं सर्वनाम वापरायचं. म्हणजे दॅट लिहिल्यानंतर, म्हणजे आपण ज्यावेळेस आपण दॅटचा वापर करतो किंवा दॅट लिहिल्यानंतर काय करायचं, कर्त्याचं सर्वनाम लिहायचं. आता कर्त्या सर्वनाम काय असतात, आय आहे, वी आहे, यू आहे, ही, शी, इट आणि दे, हे सर्व कर्त्याचे सर्वनाम आहेत. हे आपण लिहायचे. पण कधी कधी असं होत असतं बा की काही ठिकाणी कर्त्या सर्वनाम दडलेले असतात. जर नामाचा वापर केला असेल तर नामामध्ये कर्त्या सर्वनाम कधी कधी दडलेले असतात. आता उदाहरणार्थ आय, वी, यू, ही, शी, इट हे आपण समजू शकतो, आय, वी, यू. पण समजा गोपाल असेल तर गोपालसाठी काय लिहायचं, ही लिहायचं. समजा सीता असेल तर सीतासाठी शी लिहायचं. समजा ट्री सारखा शब्द असेल, ट्री, बुक असे शब्द असतील तर इथल्या. पीपल सारखा शब्द असेल, पीपल, गर्ल्स, बॉईज तर त्या ठिकाणी दे शब्द लिहा. म्हणजे प्रथम काय केलं आपण, टू काढून त्या ठिकाणी सोचा वापर करा, नंतर हे टू काढून त्या ठिकाणी दॅट वापरा. नंतर दॅट नंतर काय करायचं, जे काय सर्वनाम असेल वाक्यामध्ये ते लिहायचं, त्याप्रमाणे लिहायचं. समजा नामाच्या रूपात असेल तर त्याप्रमाणे नामाचं लिंग बघा, पुल्लिंग असेल तर हे लिहा, स्त्रीलिंग असेल तर शी लिहा, एखादी गोष्ट निर्जीव असेल तर इट लिहा आणि अनेक गोष्टी असेल तर दे लिहायचं. त्यानंतर वाक्याच्या पूर्वपदात, म्हणजे वाक्यामध्ये जर वर्तमान काळ आला असेल तर काय करायचं, कर्ते सर्वनामानंतर काय लिहायचं, कॅनॉट लिहायचं. आणि जर वाक्यामध्ये जर भूतकाळ आला असेल, म्हणजे पास्ट टेन्स असेल हा वर्तमान काळ, तर कॅनॉट लिहा. जर भूतकाळ असेल तर काय वापरायचं आपण इथं, कुड नॉट लिहायचं. वर्तमान काळ असेल तर कॅनॉट लिहा, भूतकाळ असेल तर कुड नॉट लिहा. त्यानंतर जर कर्त्याची द्वितीय असेल तर प्रथमा करा. त्यावेळेस काय असतं, कधी कधी कर्ताचा हा दिलेला असतो, ह्या ठिकाणी कर्त्याची कधी कधी द्वितीय असते तर त्यावेळेस आपण प्रथमा करायचे. म्हणजे कर्त्याची जर द्वितीय दिली असेल तर त्याचे काय करायचं, प्रथमा करायचे. द्वितीयची प्रथमा कोणत्या पद्धतीने करायची, समजा फॉर मी असेल तर आय करा, फॉर अस असेल तर वी करा, फॉर यू असेल तर यूज करा, फॉर हिम असेल तर शी करा, फॉर हिम असेल तर ही लिहा, फॉर हर असेल तर त्याचं प्रथमा शी करा, फॉर इट असेल तर त्याचं इट लिहा आणि फॉर देमचं दे करा. जर ते कर्त्याचा उल्लेख असेल आणि द्वितीय असेल तर असं आपण प्रथमा करून घेतो. आणि त्यानंतर एखादी गोष्ट निर्जीव असेल, दिलेल्या वाक्यामध्ये जर निर्जीव गोष्टीचा उल्लेख केला असेल तर अशा वेळेस काय करायचं, त्यानंतर आय, समवन, एनीवन ह्याचा वापर करायचा. किंवा कधी कधी नो वनचा पण वापर करतो. पण नो वन लिहिल्यानंतर आपल्याला मात्र कॅनॉट लिहावं लागत नाही. ह्या सगळ्यानंतर कॅनॉट वापरतो, पण नो वन नंतर आपण मात्र कॅनच लिहायचं.
नो वन आपण कॅन किंवा कुड एवढंच वापरावं लागतं, कारण नो वन हे शब्दामध्येच नकार आहे. तर हे महत्वाचे आपले नियम झाले. प्रथम काय केलं आपण, टू काढून त्या ठिकाणी सो वापरा. हे लहान टू टीओ काढून त्या ठिकाणी दॅट वापरा. दॅट नंतर जे काय करते सर्वनाम असेल वाक्याच्या सुरुवातीला करता म्हणून, जर हे असेल तर हे असेल, हे शब्द आले असतील तर हे असेल, आय असेल, वे असेल, यू असेल, ही शीट असेल. आणि जर समजा असं नाम असेल गोपाल, रमेश, राहुल तर ही लिहा. सीता, लीला, शिल्या. ट्री, बुक, टेबल, इथल्या. पीपल, बॉईज, गर्ल्स तर दे लिहा. प्रेझेंट टेन्स असेल तर कॅनॉट लिहा. पास्ट टेन्स असेल तर कुड नॉट लिहा. द्वितीय असेल तर प्रथमा लिहा. आणि निर्जीव असेल तर आय, एनीवन, समवन, नो वन असे शब्द लिहायचे. आता फॉर एक्झाम्पल बघू आपण. एक एक्झाम्पल तुमच्या लक्षात आलं का बाकीचे एक्झाम्पल अशा प्रकारे तुम्ही सोडवू शकता. ही इज टू वीक टू वॉक. ही इज टू वीक टू वॉक. तो इतका अशक्त आहे की तो चालू शकत नाही. आता रिमोट टूचा अर्थ काय आहे, हे वाक्य अशा प्रकारचे वाक्य असतात ते नकारार्थी वाक्य असतात. त्याचा आपल्याला नकारार्थी वाक्यामध्ये दाखवायचं असतो. म्हणजे हे सिंपलचं वाक्य असतं, सिंपल सेंटेन्स. ज्यावेळेस आपण सो दॅटचा वापर करतो त्यावेळेस ते कॉम्प्लेक्स तयार होत असतं. आता आपल्या नियमाप्रमाणे हे वाक्य तयार करूया. प्रथम आपल्याला काय करावं लागेल बघा. या वाक्यामधला आपल्याला ही शब्द आहे, ही इज टू वीक टू वॉक. त्यामध्ये आपल्याला पहा, यामध्ये दोन टू आलेले आहेत बघा. पहिला टू टी डबल ओ आहे आणि दुसरा टू टी ओ असा आलेला आहे. प्रथम पहिला टू काढायचा आपल्याला. या ठिकाणी ही इज टू वीक हा टू काढा. या ठिकाणी आपल्याला सो वापरायचा आहे. हा टू काढा, त्या ठिकाणी दॅट वापरायचा. हे एक्झाम्पल कशा रीतीने तयार होईल पहा. करता ही आहे, ही इज टू वीक म्हणजे सो वीक. सो वीक नंतर वाक्य कशाने जोडा, दॅटने जोडा. दॅट परत करता सर्वनाम लिहा ही. वर्तमान काळ असल्यामुळे काय करा, कॅनॉट लिहा आणि पुढे वाक्य शब्द. तर अशा रीतीने आपण हे वाक्य पाहिलं. आता याच्यावरून आपल्याला सूत्र हे आपल्याला थोडक्यात तयार करता येईल. अशा वाक्याचं सूत्र आपल्याला काय सांगता येईल. या वाक्याचं आपण सूत्र तयार केलं, त्या वाक्याचं सूत्र काय तयार होईल पहा. की प्रथम आपण काय लिहिलं इथं, करता लिहिला. त्यानंतर काय वाक्यामध्ये असणार जे काय क्रियापद होतं ते क्रियापद लिहिलं. नंतर ह्या ठिकाणी काय लिहिलं, सो लिहिलं. सो नंतर ह्या ठिकाणी काय असणार आहे, विशेषण असणार आहे. काय असेल ते, सो प्लस विशेषण. कर्ता अधिक क्रियापद अधिक सो अधिक विशेषण. विशेषणानंतर ज्या ठिकाणी टू लिहितो त्या ठिकाणी काय लिहायचं, दॅट लिहा. त्यानंतर कर्त्याचं काय असेल ते सर्वनाम लिहा. सर्वनामानंतर जर वर्तमान काळ असेल तर काय वापरावं, कॅनॉट वापरा. भूतकाळ असेल तर कुड नॉट वापरा. आणि त्यानंतर शेवटी काय हो, क्रियापद लिहा. आणि काकामध्ये इतर भाग असेल तर तो. तर हे जनरली आपल्या समोर सूत्र आपल्याला मिळाले. म्हणजे कर्ता अधिक क्रियापद सो विशेषण दॅट सर्वनाम कॅनॉट कुड नॉट आणि क्रियापद आणि वाक्यातला इतर भाग. तर आपण ह्याचा वापर केला आपण सो दॅटचा. आणि वर्तमान काय असेल तर कॅनॉट लिहा, भूतकाळ असेल तर कुड नॉट लिहा. पहा किती सोपा पार्ट आहे पहा. आता या ठिकाणी तुम्ही ह्याचं पुढचं एक्झाम्पल तुम्ही सोडू शकता पहा. नेक्स्ट एक्झाम्पल. हे सूत्र आहे, सूत्र मी हायसेट ठेवतो. या ठिकाणी तुमच्या लक्ष देते बघा. फॉर एक्झाम्पल दुसरं एक्झाम्पल असं पाहूया आपण. शी वॉज
शी वॉज टू बिझी, शी वॉज टू बिझी टू वेट, शी वॉज टू बिझी टू वेट. आता या वाक्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, रिमोटचा वापर करायचा आहे. त्याचं उत्तर कसं तयार करता येईल आपल्याला, शी वॉज टू बिझी टू वॉक. यामध्ये पहा, प्रथम आपल्याला काय करायला लागेल, टू काढा, त्या ठिकाणी सो वापरा, हे टू काढा, त्या ठिकाणी दॅटचा वापर करा. म्हणजे एक्झाम्पल कसं येईल पहा, तर शी वॉज सो बिझी, शी वॉज सो बिझी दॅट शी, आता भूतकाळ असल्यामुळे काय लिहा, कुड नॉट लिहा, दॅट शी कुड नॉट वेट. एवढा सोपा टॉपिक आहे. फक्त आपण व्यवस्थितपणे कॉन्सन्ट्रेट केलं आणि व्यवस्थितपणे लक्ष दिलं तर हा भाग समजण्यासारखा आहे. पहा, नेक्स्ट बघा आपण. तिसरं एक्झाम्पल तुम्ही सोडवण्याचा प्रयत्न करा. असा एक्झाम्पल आहे बघा, द टेबल इज टू हेवी, द टेबल इज टू हेवी फॉर हिम टू लिफ्ट. असं एक्झाम्पल आहे, द टेबल इज टू हेवी फॉर हिम टू लिफ्ट. टेबल इतकं जाड आहे की तो ते टेबल काय करू शकत नाही, उचलू शकत नाही. टेबल इतकं जाड आहे की तो ते टेबल उचलू शकत नाही. पाहता या ठिकाणी आपल्याला कशा रीतीने बदल करता येईल. काय करू, प्रथम आपण या वाक्यामधलं टू काढायचं आहे, या ठिकाणी सो वापरायचं. आता हे टू काढून काय करायचं आपल्याला, तर दॅट वापरायचं. आता फॉर हिमचा आपण बघितलं, आपण फॉर हिम आला असेल तर आपण काय केलं, बदल, हे बदल केला. फक्त इथं थोडा बदल करायचा, अगोदर दॅट वापरायचं आणि नंतर इकडे सर्वनाम घ्यायचं, असा थोडा बदल करायचा. सांगा हे एक्झाम्पल कसं सांगता येईल आपल्याला. प्रथम आपण काय लिहूया, द टेबल, द टेबल इज सो हेवी, द टेबल इज सो हेवी, हे अगोदर लिहायचं. दॅट द टेबल इज सो हेवी दॅट, हिमचं काय केलं आपण, हे केलं, दॅट ही, द टेबल इज सो हेवी दॅट ही, द टेबल इज सो हेवी दॅट ही कॅनॉट लिफ्ट. कारण वर्तमान काय आहे, वर्तमान काय असेल तर असा बदल करायचा. असं एक्झाम्पल आहे पहा, द टी इज टू हॉट, द टी इज टू हॉट फॉर हिम टू ड्रिंक. असं एक्झाम्पल असेल तर आपण कसं रीतीने बदल करू, आपण पहा, द टी इज टू हॉट फॉर हिम टू ड्रिंक, द टी इज टू हॉट फॉर हिम टू ड्रिंक, द टी इज टू हॉट फॉर हिम टू ड्रिंक. प्रथम आपण काय करूया, करता लिहा, द टी, इथलं इज टू काढा, द टी इज टू काढून त्या ठिकाणी काय लिहा, सो लिहा आणि या ठिकाणी दॅट लिहा. द टी इज सो हॉट, फॉर हिमच्या ऐवजी फक्त दॅट अगोदर लिहा, द टी इज सो हॉट दॅट ही कॅनॉट ड्रिंक. पण जर एखाद्या गोष्ट निर्जीव असेल, त्याचा कशाचा उल्लेख नसेल तर मात्र आपण थोडासा बदल करायचा. असा एखादा एक्झाम्पल आहे, समजा हे एक्झाम्पल घेऊ आपण, द कॉफी वॉज टू हॉट टू ड्रिंक. एवढंच एक्झाम्पल आहे, किंवा हेच एक्झाम्पल घेऊ, कॉफी ऐवजी टीच घेऊ आपण, तुमच्या लक्षात येईल. द टी असा आहे, द टी इज टू हॉट फॉर हिम टू ड्रिंक. पण असं एक्झाम्पल आहे, द टी इज, और द टी इजच करा, द टी इज टू हॉट टू ड्रिंक.
आता इथे करता कोण दिलेला आहे का? निर्जीव करता आहे. अशा वेळेस आय, एनीवन, समवन, नो वन शब्द आहे. आपण असं करू शकतो, द टी इज सो हॉट दॅट. ह्यातला कुठला शब्द लिहा? आय, एनीवन, दॅट समवन कॅनॉट ड्रिंक. किंवा हेच वाक्य तुम्ही असे करू शकता, द टी इज सो हॉट दॅट. नो वन सुद्धा वाक्य जोडू शकतो, नो वन. पण नो वन हा नकारात असल्यामुळे कॅनॉट वापरू नका. नो वन कॅन ड्रिंक. त्याचा आपण पॅसिव्ह पण करू शकतो. असं एक्झाम्पल करू शकतो आपण. पहा, पॅसिव्ह सुद्धा करू शकतो आपण याचा. द टी इज सो हॉट दॅट. आता टी साठी इट घ्यायचं, दॅट इट कॅनॉट बी ड्रंक. असे करू शकतो, दॅट इट कॅनॉट बी ड्रंक. तर अशा रीतीने याच्यावर काय प्रश्न परीक्षेला विचारलेले होते, तुम्हाला हा पाठ समजला असेल. आणखी 2 एक्झाम्पल देतो मी, की जे परीक्षेला बऱ्याच एक्झामला विचारले गेलेले आहेत. आता आणखीन काय एक्झाम्पल पहा. अशा प्रकारचे एक्झाम्पल बऱ्याच परीक्षेला विचारलेले आहेत. एक्झाम्पल आहे आपण या ठिकाणी पहा. म्हणजे हा पाठ तुम्हाला कुठल्याही परीक्षेला याच्यावर काय प्रश्न विचारले तर तुम्ही ते सॉल्व्ह करू शकता. पहा, आता या ठिकाणी तुम्हाला असं काय परीक्षेला प्रश्न विचारले तुम्ही स्वतः याचे उत्तर देऊ शकता. The news is too good to be true. The mangoes were too cheap to be good. कोणते एक्झाम्पल असेल तर तुम्ही अशा प्रकारे हे सोडू शकता. हे स्पर्धा परीक्षेला पण आलेले आहे, कॉम्पिटेटिव्ह एक्झामला बऱ्याच वेळा हे पण एक्झाम्पल आलेलं आहे. द न्यूज इज टू गुड टू बी ट्रू. त्याचा आपल्याला रिमोटिव्ह करायचं आहे. कसं वाक्य येईल पहा मग. द न्यूज हा शब्द नेहमी प्लुरल वाटला, येस वाटला तर तो सिंग्युलर असतो. न्यूज, स्टॅटिस्टिक हे शब्द. द न्यूज इज टू काढून त्या ठिकाणी सो वापरा. द न्यूज इज सो गुड हे टू काढून त्या ठिकाणी दॅट वापरा. दॅट. आता न्यूज साठी काय वापरायचं? इट वापरायचं. दॅट इट वर्तमान काळ असल्यामुळे कॅनॉट वापरा. इट कॅनॉट बी ट्रू. द न्यूज इज सो गुड दॅट इट कॅनॉट बी ट्रू. द मँगोज वेअर टू चीप टू बी गुड. ह्या वाक्यामध्ये सुद्धा आपल्याला रिमोटिव्हचा वापर कसा करता येईल? म्हणजे सो दॅट द मँगोज वर टू काढून या ठिकाणी सो वापरा. द मँगोज वेअर सो चीप हे काढून त्या ठिकाणी दॅट वापरा. दॅट. आता मँगोचा शब्द प्लुरल आहे त्यामुळे दे लिहायचे. दॅट डे. इकडे भूतकाळ आहे म्हणून दॅट डे कुड नॉट बी गुड. कुड नॉट नंतर बी गुड. मला वाटतं हा पाठ विद्यार्थी मित्रांना हा समजला असेल
अशा प्रकारे तुम्ही व्हिडिओ पाहत गेला आणि लाईक आणि सबस्क्राईब केलं तर तुम्हाला आणखीन ग्रामरचे व्हिडिओ पाहायला मिळतील. थँक्यू.